नमस्कार. मी आज तुम्हाला माझ्या एका अद्भुत प्रवासाबद्दल सांगणार आहे. ती आहे म्हणावी तशी भयकथा किंवा एखाद्या आंतरिक शक्तीचा अनुभव. आम्ही लहान असल्यापासून कुठे ना कुठे फिरायचो. लहान असताना माथेरानला जायला खूप आवडायचे आणि खूपदा जायचोही. कारण मिनी ट्रेनची मजा असायची. आजूबाजूने घनदाट झाडी, खोलवर असलेली दरी आणि ट्रेनमधून जाताना लांबवर बसलेली छोटी छोटी गावं. आणि हो, झुम्मा पट्टीचा गरमागरम वडापाव. अहो, हे कसं विसरणार. किती सुंदर दृश्य, अगदी डोळ्यात साठवून ठेवावी इतके मनमोहक. तर आता मी तुम्हाला जे सांगणार आहे त्याला तुम्ही चकवा म्हणू शकता किंवा एखादी शक्ती जी तुम्हाला तुमच्या सुखरूप जागी नेऊन सोडते त्याला तुम्ही आंतरिक शक्ती म्हणू शकता किंवा म्हणाल तर भयकथा म्हणू शकता. आम्ही असे सुट्टी म्हणून माथेरानला फिरायला गेलो होतो. स्टेशनच्या समोरच रंगोली नावाचे हॉटेल आहे. तिथे आम्ही भरपेट नाश्ता करून फिरायला बाहेर पडलो. एक एक करत आम्ही पॉईंट्स बघायला सुरुवात केली. घोडेस्वारी केली. तिकडच्या मार्केटची स्पेशालिटी म्हणजे चांबड्यापासून बनवलेले जॅकेट्स, पर्स, चपला, बूट इत्यादी किरकोळ विक्रीसाठी बाजारात ठेवले जात असे. तिकडे बांबूपासून बनवलेल्या टोप्या असू देत किंवा मुलींसाठीच्या आकर्षित हॅट्स असू देत. वेगवेगळ्या प्रकारच्या काठ्या बघून ही घेऊ की ती घेऊ असे होत असे. पण पुन्हा मनात विचार यायचा की अरे, काठी घेऊन करायचंय काय, उगाच अडचण, असे मनी म्हणून पुढे जात होतो. बगीचात फिरायला गेलो. तिथे खेळलो. पुन्हा पुढचा पॉईंट बघण्यासाठी बाहेर पडलो. लेक पॉईंट, मंकी पॉईंट, हिल पॉईंट, वन ट्री हिल पॉईंट, आर्टिस्ट पॉईंट, इको पॉईंट असे सर्व बघत मजा घेत पुढे जात होतो. कधी कुठे चालताना मातीत पाय रुतायचा, तर कधी घनदाट झाडी, तर कधी कड्याच्या टोकावरून उंचावरून कोसळणारा धबधबा, घनदाट जंगल आणि थंडगार वारा आणि पडलेल्या धुक्यामधून काढत चाललेलो रस्ता, सगळेच भारी होते. हे सर्व बघेपर्यंत संध्याकाळचे 6:20 वाजले होते. आम्ही चौघेजण फिरत असल्यामुळे आम्हाला टुरिस्ट गाईडची गरज वाटली नाही. आमचा एकच शेवटचा पॉईंट बघायचा राहिला होता, तो म्हणजे सनसेट पॉईंट. वळणावळणाचा रस्ता हा तिथे पोचण्याचा एकमेव मार्ग होता. तिथे गेल्यावर खूप माकडं होती, त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या बॅगा सांभाळूनच होते. कोणी आपल्या कुटुंबासमवेत होते, कोणी कपल्स होते, काही जण फक्त मित्रमैत्रिणी असे आले होते, तर कोणी मॅरिड कपल, मग ते तरुणाईतले असू दे किंवा वय झालेले असू दे. सगळ्यांमध्ये तेवढाच उत्साह बघायला मिळत होता. कोणी मुलांसोबत फोटो काढत होते, कोणी एकांतात बसून प्रेमाच्या गोष्टी करत होते, तर कोणी मोठा ग्रुप करून गप्पा गाणी गोष्टी करत बसले होते. सगळीकडे हिरवळ आणि आनंददायी वातावरण होते. सनसेट पॉईंटला म्हणजे सूर्यास्ताची छटा पाहून भान हरपले. आम्ही आमच्या कॅमेरामध्ये ते क्षण टिपून घेतले. सूर्यास्त झाल्यावर तिथून आता निघण्याची वेळ झाली होती. दगडावरून खाली उतरताना 2 रस्ते दिसले. जिथे लोक त्यांच्या गाड्यांनी इथवर वरती आले होते, तो रस्ता म्हणे खूप गावागावामधून जात होता आणि दुसरा रस्ता म्हणे थोडा निर्मनुष्य पण 15 मिनिटाच्या अंतरावर थेट माथेरान स्टेशनला जाणारा होता. पण या सर्वात आम्ही येताना कुठून आलो हे कळेनाच, कारण तो रस्ता सापडलाच नाही. शेवटी जास्त वर्दळ नाही आणि शांतपणे आपल्याला स्टेशनला पोहोचता येईल असा दुसरा रस्ता निवडला. या सगळ्या गोंधळात 7 कधी वाजून गेले कळलं सुद्धा नाही. तेव्हा पौर्णिमा होती, त्यामुळे चंद्रताऱ्यांच्या प्रकाशात आम्ही चालायला सुरुवात केली. त्यावेळी मोबाईलही नव्हते की मोबाईलची टॉर्च लावून आपण रस्ता शोधत पुढे जाऊ. आम्ही दोघे आईबाबांचा हात घट्ट धरून चालत होतो. बराच वेळ छान गेला. आम्ही अर्धा रस्ता चालत पुढे आलो तेव्हा कळले की आपण रस्ता चुकलोय, कारण आजूबाजूला घनदाट झाडी, जंगल, आमच्या मागे पुढेही कोणी नव्हते. कोणाला विचारावे तर पूर्ण निर्मनुष्य रस्ता. त्यामुळे पुन्हा तसेच चालत राहिलो. त्यावेळी वाटले की निदान हातामध्ये काठी असावी. किर्र काळोख, निर्मनुष्य वस्ती, पायाखाली येणारा पालापाचोळा याशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते. जिथे रस्ता चुकलो असे वाटत होते त्याच भर मिट्ट्या काळोखात पुन्हा फिरून 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 त्याच जागी येऊन थांबत होतो. तेव्हा लक्षात आले की आपला चकवा झालाय. तेव्हाच अचानक आमच्या मागून कुठून तरी एक कुत्रा आला. त्याने आम्हाला भुंकून वगैरे असा काही त्रास दिला नाही. उलट त्या कुत्र्यानेच आम्हाला पुढे जाण्यासाठीचा मार्ग दाखवला. 3-4 वेळा रस्ता चुकूनही पुन्हा तीच वाट धरली. बाप्पाचे नाव घेऊन पुन्हा चालायला सुरुवात केली. थोडीशी नाही म्हटली तरी भीती वाटतच होती आणि पण न घाबरता चालतच राहिलो. जवळजवळ 1 तास आमचे हेच चालू होते. पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात आम्ही आणि आमच्यासोबत चालत असलेला कुत्रा.
आम्ही थांबलो की तो थांबायचा आणि आम्ही चालायला सुरुवात केली की तो चालायचा. एक दोनदा भीतीने हाकलवण्याचा प्रयत्न केलाही, काळोखात चावला वगैरे तर, या भीतीमुळे. पण एक दैवी किंवा आंतरिक शक्ती असते, अगदी तसेच त्याचे रूप होते. शेवटी चल बाबा तू सुद्धा आमच्यासोबत, फक्त काही करू नकोस, असे म्हणत अखंड चालत राहिलो. आजूबाजूला घनदाट जंगल असल्यामुळे तरतरीचे आवाज येत होते. दिसत कोणीच नव्हतं, फक्त भास वाटायचे. कोणाच्या तरी हसण्याचा बोलण्याचा आवाज आला म्हणून मागे वळून पाहिले तर कोणीच नाही. आणि आमच्या पुढे अचानकपणे 4 मुलींचा घोळका दिसला. थोडेसे घाबरलोच, हवाच टाईट झाली होती म्हणा ना. तर त्यावेळेला आम्हाला काही सुचलेच नाही. एका मुलीने बाबांना विचारले, काका म्हणत तिने पटकन हाक मारली. बाबांनी काय विचारावी इतक्यातच तिने विचारले, काका स्टेशनला जाणारा रस्ता कुठून आहे? आम्ही सर्वजणी वाट चुकलो आहोत. तुम्ही आम्हाला स्टेशनला जाणारा रस्ता दाखवू शकता का? त्या मुलीही इथे मुंबईतून फिरण्यासाठी आलेल्या होत्या. मग त्यानंतर त्या 4 मुली, आम्ही 4 जण आणि तो कुत्रा, असे आम्ही सर्वजण चालत होतो. रस्त्यावर एवढेच जण, बाकीच कोणी नाही. थोडंसं पुढे चालत आल्यावर एका वाट्यावर मिणमिणते दिवे दिसले आणि एका कोपऱ्यात एक कौलारू घर दिसले. ते घर सुद्धा रस्त्याच्या कडेला होते. तिथे जायला काळोखात काही दिसत सुद्धा नव्हते. फक्त कौलारू घर दिसले म्हणून बाबांनी रस्त्यावरूनच आवाज दिला, भाऊ कोणी आहे का? खूप वेळाने त्या घरातून आवाज आला. काय रे पोरा? तेव्हा विचारले की हा रस्ता स्टेशनला कसं जातो ते सांगा. आणि खूप वेळाने त्या माणसाने बाबांना सांगितले की तू स्टेशनला पोचलास असे समज, ज्या वेळेला डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे रस्ता वळेल आणि समोर तुला मिणमिणते दिवे दिसतील, त्यावेळी तू पोचलास. म्हणून नक्की कुठे हे आम्हाला त्या क्षणी काहीच कळत नव्हतं. मग आम्ही पुन्हांदा, तो कुत्रा, आम्ही 4 जण आणि त्या 4 मुली, असं पुन्हा चालायला सुरुवात केली. पुन्हा तोच प्रवास, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे. मग समोर मिणमिणते दिवे दिसले, बाजारपेठ दिसली आणि आमच्यासोबत असलेला कुत्रा अचानक नाहीसा झाला. आजही ते आठवलं ना की अंगावर काटा उभा राहतो. 15 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या स्टेशनला पोचायला आम्हाला जवळपास 2 तास लागले होते. स्टेशनच्या रस्त्याला लागल्यावर आणि दिवे पाहिल्यावर हुश्य झाले, जीवात जीव आला. पुढे त्या मुली ज्या हॉटेलमध्ये उतरल्या तिथे त्या आमचे आभार मानून समोरच असलेल्या हॉटेलमध्ये निघून गेल्या आणि आम्ही सुद्धा स्टेशनजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये पोचलो. एका आंतरिक शक्तीने आम्हाला शेवटपर्यंत साथ दिली. आपला विश्वास नसला तरी त्या वेळच्या अदृश्य मदतीला खरे मानावे लागले आणि त्या अदृश्य शक्तीनेच आम्हाला आमच्या जागी सुखरूपपणे सोडले. असा आमचा कळत न कळतचा भीतीच्या सावटाखाली असलेला प्रवास सुखरूपपणे पार पडला. धन्यवाद.